नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण, वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. नमस्कार. प्रभाग क्रमांक 9 मध्ये रणधुमाळी महापालिकेची यासाठी आम्ही आलेलो असताना माजी महापौर श्री दशरथ आप्पा पाटील हे या ठिकाणी स्वतः भेटीला नागरिकांच्या उतरलेले असताना या ठिकाणी आपण बघू शकता की छावा संघटनेचे संस्थापक आणि शिवसेनेचे उमेदवार, त्याचबरोबर आप्पा स्वतः, आप्पांचे चिरंजीव प्रेमदादा आणि सौ गायकरताई, त्याचबरोबर माळीदादा आणि शकुंतलाताई पवार, हे सर्व पॅनल थेट रस्त्यावर उतरले आणि आप्पा आपल्या नेतृत्वात सर्व निवडणूक होत असताना शिवसेनेशी आपलं जन्मापासूनचं नातं आहे म्हटलं तरी काय हरकत नाही. कसा प्रतिसाद? 15 वर्ष ज्याच्याकडे नगरसेवक पद असतं त्या व्यक्तीला विकासाऐवजी मतांची भीक मागायला लागती, हीच प्रभागातल्या जनतेला लाज वाटायला लागली. याचं कारण असं आहे, 15 वर्ष जो दशरथ पाटील 10 वर्ष 3 वर्ष महापौर राहतो आणि शहराला कुंभमेळ्यामध्ये एका वेगळ्या शिखरावरती, मी शिवसेनेचा आणि बीजेपीचाच महापौर होतो युतीचा, त्यामुळे मला गर्व आहे. पुन्हा आमचा रामाचा धनुष्य आमच्या परिवारामध्ये आला आणि ताकदीने गर्वाने हे चारही लोक आमची माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जुनी शिवसेना आणि त्यामध्ये माननीय एकनाथराव शिंदे साहेबांचं नेतृत्व आणि विकासाची गती, यामधूनच ह्या प्रभागामध्ये घोडदौड सुरू आहे. ज्यावेळेस सगळे प्रभागात फिरताय आणि त्यामध्ये मी बी कधी कधी मजा आता घेतोय, करण बी माझ्या बरोबर असतोय, श्रद्धा जोशी बी माझ्या बरोबर असते. आम्ही चारही उमेदवार पाहताना दिसताय. आता 9:15 वाजले, चेहरे प्रसन्न दिसताय. असे नाहीये, कसे असे नाहीये रताळ्यासारखे, एकदम बात चेहरे. आता आहे बघा, एकदम जणू काही 7 वाजता उठले. चेहरा कधी फ्रेश असतो ज्या माणसाला जनता प्रतिसाद देते आणि उखडून टाकायची भाषा करते, त्यावेळेस हे वातावरण असतं. इथं काही कौशल चॅनलवाला येणार आहे आणि मेकअप करून उभे असं नाहीये. काचा खाली धुळीत फिरताय पण प्रसन्न चेहरा आहे. प्रसन्न चेहरा ज्यावेळेस उमेदवाराचा दिसतो त्यावेळेस इतिहासाचं पान पुन्हा कोरल्या जातं. आज या ठिकाणी 15 वर्षामध्ये अख्खे रस्ते, आता इथे हे डांबर कोणी खाल्लं, हे वरचा लेर कोणी खाल्ला, पौराणिक का बापाणी, काय म्हणताय लोक, बरोबर आहे. त्यामुळे हा बाप बेटे टॅक्स याच उदाहरणावरती लोक बाहेर पडलेले आहेत. विकासासाठी समोर आपलं एक पॅनल आहे. विकासाच्या मुद्द्यावर आपण बोलून या ठिकाणी आपलं पॅनल जे उभं केलंय, नक्की विकास कोणत्या दिशेला चाललाय हा कुठेतरी मध्यंतरी खूप व्हिडिओ व्हायरल होते, मीम्स व्हायरल होत होते. आम्ही विकासासाठी आलो, याच्यावर पण खूप चर्चा झाली. पण खरा विकास आपल्या माध्यमातून जो विजन आहे म्हणजे याविषयी काही अजून आपल्या बरोबर महिला आहे, उमेदवार आहे. याच्या विकासाचं सांगतो. इथे आता आम्ही चौक सभा घेतली इथे सप्तशृंगी मंदिराजवळ. तिथे एक पोल 2017ला जे व्हिडिओ व्हायरल होतात ना, खोटारडे, 2017ला पोल काढून देतो म्हणाला आणि त्याचा व्हिडिओ बाप बेट्यांनी सगळीकडे सार्वजनिक केला. तिथले रस्ते करतो म्हणाले, आत्ताही जाऊन पाहिजे तिथे रस्ते नाही. तो 13,000 रुपये स्वतः मंगेश नावाचा आत्ता जायचं तो पोल त्यांनी काढला खाजगी पैशाने. 5 वर्षामध्ये पोलही निघाला नाही आणि रस्तेही झाले नाही. त्यामुळे असे व्हिडिओ खोटारडे भरपूर आता फेसबुक फुकटातच आहे, कुठे व्हायरल होत असतात. त्यामुळे चुकीचं आहे. या बाबतीत आता प्रेम पाटील उमेदवार सांगतात. आपल्यासोबत या ठिकाणी महिला उमेदवार देखील आहेत की करण गायकर यांच्या सौ आहेत. काय सांगाल ताई, महिला सशक्तीकरणाकडे कुठेतरी देश वळत असताना आपल्याला महिलांचा प्रतिसाद कसा येतो, महिलांचं नेतृत्व आपण? महिलांचा प्रतिसाद खूपच चांगल्या प्रकारे येतोय. बऱ्याच दिवसांपासून सामाजिक कार्यात असताना, जवळपास 8 वर्षांपासून प्रभागात फिरत असताना महिलांच्या ज्या समस्या ते जाणून घेत, परत त्यांच्यासाठी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्यामुळं महिला सक्षमीकरणासाठी जो मी प्रयत्न करते आणि त्याच्यातून त्यांचा प्रतिसाद मला इतका चांगला मिळतोय की त्यांना
त्यांचं म्हणणं आहे की निश्चितच. यावेळेस तुम्ही निश्चितच निवडून येणार आणि तुमच्या मागे आमचा सपोर्ट आहे. आणि महिलांसाठी प्रत्येक गोष्टीतून मी म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी ज्या योजना आणणार आहे त्या पुढे तुम्हाला माहिती होतीलच. निश्चितच. या ठिकाणी तुम्ही 2 तरुण उमेदवार आणि माळी दादा तरुणच म्हटलं चालेल आणि निश्चितपणे शकुंतलाताई पण आपल्या बरोबर घोडदौड करताय. एक नवीन विचार घेऊन आपण येत आहात. प्रभागाचं मॉडेल कुठेतरी तयार करायचा एक विचार आहे, काय सांगा? थोडंसं मी फक्त मागे जातो. गेल्या 15 वर्षामध्ये पुत्र आणि माजी नगरसेवक यांनी जो दहशत माजवली आहे या प्रभाग क्रमांक 9 मध्ये, तो विषय असेल कार्बन नाक्याचा. 60 रुपये प्रति माणसांकडनं घेणं आणि कम्प्लिशन न भेटण्यासाठी प्रत्येक बिल्डरकडून 15 ते 20,000 रुपये मागणी करणं. आणि या व्यक्तीमुळे लोकांवर इतका, आता आम्ही जो प्रभाग क्रमांक 9 मध्ये फिरतोय, इतका उत्साह आहे की परिवर्तन घडवायला. त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतंय, त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून कळतं की यावेळेस नाही, नक्की चारही हे धनुष्यबाणाचेच उमेदवार राहतील. आणि ज्या त्या 15 वर्षामध्ये यांनी जी लोकांवरती दहशत निर्माण केली, लोक कंटाळले प्रचंड, इतका रोष आहे त्यांचा. त्यांनी अक्षरशः म्हणजे त्यांनी आज आम्हाला त्यांनी अर्ज केलेले दाखवले पाण्याप्रश्न. आता आपण इथेच उभं आहे, चेंबर तुम्हाला दाखवतो, फुटलेला चेंबर येतो तिथे. आणि यांनी ती तो तक्रारी केल्या. इतक्या आतापर्यंत लहान मुलं. 6 आपण महिन्यापासून बघूया की नेमकं काय कशा प्रकारे प्रभागाचा 6 महिन्यापासून अवस्था आहे. आपण या ठिकाणी प्रेम पाटील आपलं दाखवत आहेत. 6 महिन्यापासून हा चेंबर फुटलेला आहे. लहान लहान मुले आहे. दरवेळेस इथं आता स्वतः लोकांनी ती बुजायचा प्रयत्न केला, कंप्लेंट दिल्याने होते. अर्ज दरवेळेस दिल्या जातात, नगरसेवकाकडे अर्ज मागले जातात. बाहेर जायला रस्ता नाहीये. ड्रेनेजचा विषय, इथले नाले बुजवले गेले धर्माजी कॉलनी मधले काही पैसे कमावण्यासाठी माजी नगरसेवकाकडनं. रस्त्यांचा विषय असो, पथदीपांचा असो, घंटागाडीचा प्रश्न असो. आम्ही ज्या पुलावरून आलो, इतका प्रचंड तिथं कचरा साठलाय. नेहमी आम्ही प्रयत्न केले, मागे पण आम्ही तो कचरा साफ केला, पण वारंवार या माजी नगरसेवकाकडनं लोकांकडनं नागरिकांकडनं अर्ज मागितले जातात आणि कामं होत नाही. लोकांना वेटीस धरले जातात. आम्ही एकच विनंती करतोय, एक संधी आमच्या चारी लोकांना द्या आणि 100% तुम्हाला अर्जाची गरज नाही. आम्ही सेवक म्हणून तुमच्या दारात राहणार, आम्ही जनता दरबार भरवणार नाही, हीच आम्ही विनंती करतो. आणि लोकांना ती गोष्ट पटती आहे, कारण की आम्ही लोकांना बसवणं ठेवणं नाहीये. आम्हाला तात्काळ त्या लोकांची सेवा करण्याची संधी देतो आम्ही, आणि हे करतो. हीच आमची विनंती करणार. तर आपल्या सर्व पॅनलला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. कुठेतरी प्रभाग क्रमांक 9 मध्ये जे वास्तविक परिस्थिती दाखवण्याचा जो उमेदवारांनी, जो शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी जो प्रयत्न केलाय, निश्चितचपणे शिवसेना शिंदे पक्षाचे सर्व उमेदवारांनी जो प्रयत्न केलाय, निश्चितचपणे यावर मतदार राजा काय मत देणार आहेत, काय त्याची नोंद देणार आहे, हे येत्या आपल्याला 15 तारखेला कळणारच आहे. अद्याप आपल्या सर्वांना धन्यवाद आणि शुभेच्छा देखील. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.